कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा आकाश, आपल्या दोघांनाही माहिती आहे की आई खऱ्या अशा नाही आहेत। तुम्हीच मला सांगा, तुम्हाला माहित असलेल्या आई कधी कधी माझ्यावर हात उगारते? कधीच नाही। बस मग। आणि मला एका गोष्टीची खात्री झाली, आता त्यांच्या मनात गैरसमज भरवले जातात। आता मलाच आईंची खूप काळजी वाटते। मला पण तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा, माझ्या आईंबद्दल काहीच तक्रार नाही आणि कधीच नसेल। त्यांना माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा संपूर्ण हक्क आहे। त्यामुळे आता तुम्ही माझी काळजी नका करू। मी आवरून आलेच। ए मम्मा इकडे बघ ना, मम्मा इथे बघ ना, स्माइल। तन्या काय चाललंय तुझे फोटो काढणं? हा अगं मम्मा मला हे पोस्ट करायचं, फीलिंग लाईक अ विनर। डोंबलाची विनर? असं कसं? आईंनी वसुंधराच्या कानाखाली मारली, तेही काही कारण नसताना। मग जिंकलं ना आपण। ते देवा, या माझ्या लेकीला कधी अक्कल येणार आहे रे? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? मला एक सांग, जयश्रीनी वसुंधराच्या कानाखाली मारली हे तू बघितलंस हो ना? येस। अजून काय बघितलंस? तिचा सुजलेला गाल। हसण्यापेक्षा स्वतःच्या सासूचा चेहरा बघितला असतास ना तर कळलं असतं तुला। काही जिंकलो बिंकलो नाही होत आपण। व्हॉट? व्हॉट काय व्हॉट? जयश्रीचा चेहरा बघितलास? त्याला गिल्टी वाटत होतं, लाज वाटत होती स्वतःची। नो। ओ नो नाही, हेच होऊ द्यायचं नाही आपल्याला। तनया, कळतंय का तुला? ती जयश्री ना आपल्या कंट्रोल खाली राहिली पाहिजे सतत। तिला अजून गिल्टी वाटता कामा नये आणि यासाठी काहीतरी करावं लागेल। काय हो, तुला काहीतरी करावं लागेल। मी काय करणार आहे मम्मा? गॉड, आता हे सुद्धा मीच सांगायचं का तनया? एनिवे ऐक, कळलं? जा आता। हे बघ, अजून कमेंट्स थांबत नाहीयेत। जिकडे तिकडे आकाश आणि वसुंधराचं कौतुक होतंय। आयडियल कपल म्हणतात त्यांना। तुला सांगतो, त्यांचं आपण लग्न लावून दिलं ना, हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता। हो का? मग मधल्या काळात जे घडलं ते तिने फसवलंय आपल्या आकाशला, विसरू नका तुम्ही। छे, तू बरी विसरू देशील मला। पण त्याच वसुंधरानं आकाशला प्रेमानं साथ दिली, त्याला सांभाळलं, हे तू सोयीस्करित्या विसरतेस ग। काय ना, कावीळ झालेल्या माणसाला अख्खं जग पिवळं दिसतं, त्याला कोण काय करणार? सोड। आई, तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हटलं एकदा चेक करावं। मला कळतच नाहीये काही। आई खरं सांगू, नाही म्हणजे तुम्ही वसू वहिनीवर हात उचलला ना, ते मला पण बरोबर नाही वाटलं। नाही म्हणजे विचार केल्यावर लक्षात आलं की तुम्ही जे वागला ना ते अगदी बरोबर होतं। जी बाई थोड्या दिवसापूर्वी आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठली होती, जी त्याच्याशी इतकं खोटं वागली, ती तुमच्याबद्दल असेल ही? नाही, मला वाटतं आकाश दादांना हे उगाच बोलला असेल स्वतःच्या बायकोला प्रोटेक्ट करायला। नाही पण एक आहे आई, आव कसा आणायचा
हे त्या वसुवहिनीकडनं शिकलं पाहिजे. अच्छा. तुम्हाला अजूनही वाटतंय की वसुंधरा आणतायत? आकाश, नाही, मी इथे तुझ्याशी शांतपणे बोलायला आलो होतो, पण आता नको. मी फक्त एक सांगतो, जर त्यांना आव आणायचं असतं ना तर त्यांनी तुझ्याबद्दल ते सगळं लिहिलंच नसतं. तुला माहितीये तुला त्या उलटून का काही नाही बोलल्या? कारण त्यांनी तुला आईचं स्थान दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की आईचा हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा. त्यांचा खरेपणा तुला कधी दिसणार आहे का? जे नाहीये ते दिसायचा प्रश्नच येत नाही आकाश. झापडं तुझ्या डोळ्यावर बांधली गेली माझ्याने, म्हणून तू तिची बाजू घेतोस. ठीक आहे, ठीक आहे, तसंच घेतोय मी त्यांची बाजू, आणि घ्यायलाच पाहिजे ना. तू शिकवलंयस का, सत्याची बाजू घेणारा एकटा जरी असला ना तरी सत्य कधीच हरत नाही. पण तोच तुझी शिकवण कशी काय विसरलीस? आकाश, तू अशी नव्हतीस का? काय झालंय तुला? तू काय एवढी बदललीस? प्लीज अजून एकदा विचार कर. तुला काय वाटतंय? फक्त तुला एकटीला काय वाटतंय हे जरा तपासून घे प्लीज. वाव, आकाश दादा पण ना अजून तुम्हालाच बोलतोय. नाही आई, तुम्हीच सांगा, आई कधी बदलू शकते का? नाही, मला तर वाटतंय ना आकाश दादाच बदललाय. आता तो जरी बोलत असला ना तरी चावी ती वसुंधरा मारते. म्हणूनच तो स्वतःच्या आईवर पण विश्वास ठेवायला तयार नाहीये. आई 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 प्लीज तुम्ही रडू नका ना. मी तुम्हाला असं अजिबात नाही बघू शकत. मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरंच मी अखिलला असं कधीच बदलू देणार नाही, आणि स्पेशली कोणाला त्याला मॅनिप्युलेट पण करू देणार नाही. प्रॉमिस आई. तुम्ही आधी शांत व्हा बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.